मनोज जरांगे पाटलांकडून उपोषण स्थगित करण्याची घोषणा, मात्र मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धडकण्याचाही इशारा. पार्टनरने टॅक्स न भरल्यामुळे ईडीची नोटीस आली. हे सीएनं सांगितलं. फक्त एवढ्याशा गोष्टीसाठी मी ईडीला घाबरलो नाही. ईडी नोटिशीवर राज ठाकरेंचं पहिल्यांदाच जाहीर भाष्य. सर्वांनी स्वार्थासाठी भूमिका बदलली, मात्र मी कधी स्वार्थासाठी भूमिका बदलली ते सांगा, मनसेअध्यक्ष राज ठाकरेंचा थेट सवाल. निकालानंतर महाराष्ट्रामध्ये इतका सन्नाटा कधीच नव्हता. निवडून आलेल्यांना सुद्धा निकालावर शंका. लोकांनी मतदान केलं पण आपल्यापर्यंत आलंच नाही. राज ठाकरेंचा घणाघाती टोला. शरद पवारांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर घेणार राज ठाकरेंची भेट. ईव्हीएम विरोधातला लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा. 93 कोटींच्या घोटाळ्याची अजित पवारांकडे लेखी तक्रार करणार, तर दादांच्या पीएला पेनड्राईव्हचा पुरावा दिलाय. डीपीडीसी बैठकीनंतर सुरेश धस यांची माहिती. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांची भूमिकाच अधिकृत असेल. मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्पष्टीकरण. लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात हा भाबडा विचार. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांवर फडणवीसांचा थेट हल्लाबोल. पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू. परभणीतील मोर्चातून सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा आरोप. पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडींना शोधण्यामध्ये पोलिसांना अद्यापही अपयश. 5 संशयित फरार. आरोपींपैकी 2 राजस्थानला पळून गेल्याची माहिती, तर अटकेतील 4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातल्या केस गळती हल्ल्यांमध्ये आता दृष्टी कमी झाल्याचा दावा. केस गळतीचं नेमकं कारण शोधण्यात अजूनही यंत्रणेला अपयश, तर नव्या समस्येमुळे चिंता वाढली. प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यामुळे वाहनांची जाळपोळ. रागाच्या भरात प्रेयसीची वाहनं चाळली. पुण्यातील रामटेकडी भागातील घटना.